माझं नाव जयराज गोयल। माझी 1,60,000 इन्व्हेस्टमेंट आहे सोनेटेक्समध्ये आणि माझी पूर्ण रक्कम बुडवली आहे त्यांनी। गतवर्षी CCH ॲपद्वारे घडलेल्या अनेटा स्कॅमनंतर पुन्हा एकदा सोलापूरसह देशभरातील गुंतवणूकदारांची सोनेटिक्स कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप गुंतवणूकदार सचिन पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमाशी बोलताना केला आहे। या प्रकरणी दाद मागण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली असून या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी केल्यास हजारो कोटींचा घोटाळा समोर येईल असे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे। 100 दिवसात डबल पैसे देण्याचे गुंतवणूकदारांना आमिष दाखवून सोलापूर शहर व जिल्ह्यातील शेकडोंची फसवणूक झाल्याचा आरोप करीत फसवणूक झालेल्या नागरिकांनी काही सामाजिक संघटनांशी संपर्क साधून माध्यमांसमोर आपले म्हणणे मांडले। सोनेटिक्स कंपनीचे संचालक, पार्टनर आणि एजंटांनी गुंतवणूकदारांना प्रलोभन दाखवून शिववर्ष क्रिप्टोकॉईनची निर्मिती करून अनेकांना भावनिक करून फसवणूक केल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे। यातील तक्रारदार सचिन चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार कंपनीचे अक्कलकोट येथील 2 एजंटांनी कंपनीचे फाउंडर मेंबर असल्याचे सांगून कंपनीबद्दल माहिती दिली। मोठ्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले। सोलापुरातील दमानीनगर भागातील हॉलमध्ये क्रिप्टोकरन्सीचा प्रसार करण्यासाठी 3 ऑक्टोबर 2021 रोजी मोठा सेमिनार घेतला होता। यावेळी कंपनीचा देशभर विस्तार असून देशात परदेशातही कार्यालय असल्याचे सांगितले। भविष्यात कुटुंबाला स्थैर्य मिळवण्याच्या उद्देशाने आपण क्रिप्टोकरन्सीमध्ये 2,90,000 रुपयांची गुंतवणूक केल्याचे चव्हाण यांचे म्हणणे आहे। आपण कशा पद्धतीने दाद मागितलेली आहे? माझं नाव सचिन पृथ्वीराज चव्हाण, राहणार सोलापूर, वय 45 वर्ष। 2021 मध्ये आम्ही सोनेटिक्स कंपनीमध्ये पैसे गुंतवले होते। गुलबर्ग्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला ॲडव्होकेट श्रीमंत पवार यांनी या कंपनीबद्दल माहिती दिली होती। आमचं त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हतं, कारण क्रिप्टोकरन्सी हा पहिल्यांदाच आम्ही ऐकलं होतं। मग त्यांनी काय केलं, सोलापूरमध्ये त्यांचे जे एजंट आहेत जे स्वतःला फाउंडर मेंबर म्हणून घेतात, संजय चव्हाण आणि राजकुमार चव्हाण, राहणार अक्कलकोट, यांना माझा नंबर त्यांनी फॉरवर्ड केला। फॉरवर्ड केल्यानंतर ते मला भेटायला घरी आले। घरी येऊन त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की ही खूप मोठी कंपनी आहे। ॲडव्होकेट आहेत स्वतः संतोष स्वरात, त्यांना नेल्सन मंडेलाकडून डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे। शेअर मार्केटमध्ये त्यांचा खूप वर्षाचा अनुभव आहे आणि सरांनी सोनेटिक्स कंपनीमार्फत STXC कॉईनचं लॉन्च केलेलं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही आज इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला भविष्यात ही कॉईनची किंमत आम्ही 1 लाखपर्यंत घेऊन जाणार आहे, जेणेकरून त्याचा परतावा तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळू शकेल असं म्हणून त्यांनी आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करून घेतली। मग त्यांनी हे पण दाखवलं की सोलापूरमध्ये आणि जिल्ह्याबाहेर, राज्याबाहेर पण लोकांना बुलेट, फॉर्च्युनर कार असे गिफ्टमध्ये देण्यात आले होते। मोबाईल फोन, टॅबलेट, लॅपटॉप वगैरे असे देण्यात आले होते। मग त्याच्यानंतर परत त्यांनी काय केलं, शुभमश्रीमध्ये एक कार्यक्रम घेतला। इथं शुभमश्रीमध्ये जवळपास 500 लोकांच्या वर इथं हजेरी होती लोकांची। त्याच्यामध्ये परत ते इव्हेंट होतं, प्रमोशनल इव्हेंट होतं त्यांचे। त्याच्यामध्ये त्यांचे इंटरनॅशनल वक्ते, जे स्पीकर असतात, तुम्हाला मोटिवेट करणारे मोटिवेशनल स्पीकर आले होते। फसवणूक कशा पद्धतीने आपली झाली? हो सर, हेच फसवणूक या पद्धतीने करायचे सर कार्यक्रमाला। बरं, मग त्यांनी काय केलं सर, मग त्यांनी मेगावर्स ही कॉईन लॉन्च केली। मेगावर्समध्ये त्यांनी काय केलं, 100 दिवसात पैसे डबल ही स्कीम लॉन्च केली। पुण्याच्या खराडी येथे मोठा इव्हेंट घेण्यात आला, तिथे ॲप लॉन्च करण्यात आला। हे काय करायचे सर, आमच्याकडून पैसे घ्यायचे आणि मोबाईल आमच्या हातातून घ्यायचे, पासवर्ड आणि लॉगिन ID त्यांच्याकडे ठेवायचे, आमच्याकडे ठेवायचे। आम्ही विचारलं सर तुम्हाला पासवर्ड आम्ही का द्यायचं, तर ते म्हणायचे की एखाद्या वेळेस तुमचं पासवर्ड लॉगिन ID हरवलं तर ते सगळे कॉईन तुमचे डिलीट होतील, त्याच्यामुळे आमच्याकडे तुम्ही ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये ते आमच्याकडून इन्व्हेस्टमेंट घ्यायचे, जे कोणी तुमचे नातेवाईक असतील त्यांचे नंबर आमच्याकडून जबरदस्तीने घ्यायचे। आम्ही नाही म्हटलं तरी तुम्ही द्या, आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो, ते झाले तर ठीक आहे, नाही झाले तर ठीक आहे असं म्हणून ते कन्व्हिन्स करायचे। आणि सगळ्यात मोठं त्यांनी काय केलं सर, मी राम जाधव, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा। सोनेटेक्स नावाच्या कंपनीने जे प्रमुख हे ॲडव्होकेट संतोष थोरात आहेत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर पैसे घेऊन क्रिप्टोकरन्सीचं नाव हे करून सोलापूरच्या लोकांची फसवणूक केली आहे। असं जे फसवणूक झाले ते लोक माझ्याशी संपर्क साधले असता आज मी इथं आलेलो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे शू ॲप काढून किंवा बा 3D तुम्हाला 3D छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जुन्या काळात होतं असं 3D तुम्हाला पिक्चर तयार करून तिथं कॉईन क्रिप्टोकरन्सी जी आहेत तिथं तुम्हाला ते विकता येतील म्हणून असं हजारो लोकांची सोलापूर जिल्ह्यातून लोकांची त्यांनी
पैसे गोळा केलेले 2001पासनं ह्या क्रिप्टोकरन्सीच्या नावावर ह्याने राज्यामध्ये वेगवेगळ्या जालना असेल, परभणी असेल, सोलापूर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मीटिंग घेतले आणि 2021ला त्यांनी पुण्यामध्ये ॲडव्होकेट संतोष थोरात यांनी ऑफिस उघडलं की लोकांना 100 दिवसात पैसे डबल देणार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुढं करून ह्या संतोष थोरातांनी हजारो लोकांची फसवणूक केलेली आहे. मी काल त्या लोकांनी काल सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांना साहेब यांनासुद्धा त्यांनी निवेदन दिलं आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून. त्यांनी आत्ता आर्थिक गुन्हे शाखेकडे हे फक्त ते अर्ज दिलेला आहे. मी पोलीस आयुक्तांना विनंती करतो की जे अर्ज त्यांनी दिले त्यांच्यावर FIR दाखल झाला पाहिजे. सोलापूर जिल्ह्यातले अक्कलकोट तालुक्यातले जे 2 लोक आहेत त्यांच्यावर ते गुन्हे दाखल करून त्यांनासुद्धा तुम्ही ताब्यात घेणं गरजेचं आहे. आज राज्यात अधिवेशन चालू आहे. मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो, गेल्या अनेक वर्षापासून क्रिप्टोकरन्सीच्या नावावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन इथं फसवणूक होत आहे. जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन क्रिप्टोकरन्सीची त्याच्या मागून पडद्यामागून ते जे काय लोकांची फसवणूक करत आहेत, असं तुम्ही कायदा तयार करा की अशा लोकांवर गुन्हे दाखल करून मोका अंतर्गत तिथं कारवाई झाली पाहिजे. आणि सोलापूरचे पोलीस आयुक्तांना मी विनंती करतो की तुम्ही आयुक्तालयातून तुम्ही एक परिपत्रक काढा की ज्या लोकांची ह्या ॲपद्वारे फसवणूक झाली त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार द्यावे. जर आपण या लोकांवर कारवाई केली नाही तर येणारं काळ या सर्व तक्रारदारांना घेऊन मी